नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री एकविरा देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे 3ऱ्या टप्प्याचे भूमिपूजन संपन्न झाले. या टप्प्यात गाभारा व सभामंडपाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या या कामाचे भूमिपूजन दादासाहेब भीमराव गोरे यांच्या हस्ते झाले. यापूर्वी मंदिराचे भव्य प्रवेशद्वार व स्वागत कमान उभारण्यात आली असून आता पुढील टप्प्याला सुरुवात झाली आहे. नातवाच्या कार्यामुळे दादासाहेब भीमराव गोरे भावुक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. अक्षय तृतीया ज्याचा कधी क्षय होत नाही, ज्याचा कधी नाश होत नसतो, जे चिरकाल टिकत असतं, त्या मुहूर्ताचं औचित्य साधून म्हणजेच अक्षय तृतीयाचं औचित्य साधून श्री कानादेश कुलस्वामिनी एकविरा देवी माता विकास मंदिराचा 3रा टप्प्याचं सभामंडप व गाभाऱ्याचं भूमिपूजनाचं काम दादासो भीमरावजी गोरे यांच्या हस्ते आज संपन्न झालं. या कार्यक्रमास भागातील भक्तगण, धुळेकर बांधव, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये पहिला टप्पा मुख्य प्रवेशद्वाराचं काम झालं, दुसरा टप्पा नेहरू चौकातील प्रवेशद्वाराचं काम झालं. आता 3रा टप्पा सभामंडप म्हणजे जिथे लोक आरतीला उभे असतात त्या सभामंडपाला मार्बलच्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये रूपांतरित करून त्याचा विकास होणार आहे. आणि जो गाभारा आहे, ज्याचा दरवाजा छोटा आहे, पुन्हा गाभाऱ्याच्या मधील काम हे पूर्णत्वास करून कळसाचं देखील काम होणार आहे. या सर्व कामांचं भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला आहे. हे सर्व काम पूर्ण होण्यासाठी खास करून आई शक्ती एकविरा देवी मातेची ताकद, आशीर्वाद पाठीचे असल्यानेच आम्ही हे सर्व करू शकलो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून सन्माननीय आदित्य साहेबांनी केलेल्या सहकार्यामुळे आज धुळे जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडेल असं भव्य दिव्य आई एकविरा देवी मातेचं विकास काम हे होणार आहे. येणाऱ्या काळात महत्त्वाच्या 2 प्रोजेक्ट देखील प्रस्तावित असून ते 2 प्रोजेक्ट ज्यावेळेस पूर्ण होणार त्यावेळेसच मी समोर आणणार आहे. कारण सध्याचं वातावरण चोऱ्या चपाट्यांचं झालेलं आहे. खासदार चोर, आमदार चोर, पक्ष चोर, मतं चोर, हे सर्व चोरीच्या प्रमाणाच्या भीतीमुळे मी जर आता ते प्रोजेक्ट सांगितले किंवा ते प्रस्ताव खुले केले तर देखील चोरण्याची प्रथा, ते देखील चोरून नेण्याची भीती असल्यामुळे मी ते प्रस्ताव आता सांगणार नाही. पण येणाऱ्या काळात ते 2 मोठे प्रोजेक्ट आहे ज्याच्यावर आम्ही काम करतो, त्याचा पाठपुरावा करतो आहे. ते जर झाल्यानंतर कमीत कमी 10,000 तरुणांना रोजगार मिळेल मी इथे आवर्जून सांगतो. आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही धुळेकरांच्या पुढे आणणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.